गेल्या आठवडाभर झालेल्या मुसळधार पावसानंतरही वसई, विरार आणि नालासोपाऱ्यातील अनेक भाग आजही पाण्याखाली आहेत. पावसाचा जोर ओसरून 5 दिवस उलटले तरी विरारमधील MB इस्टेट, रश्मीनगर, तिरुपतीनगर, युनिटेक परिसर तसेच नालासोपाऱ्यातील स्टेशन परिसर, संतोष भुवन, बिलालपाडा, धानिवबाग, टेल्हार आणि रिचर्ड कंपाऊंडमध्ये अद्याप पाणी साचलेलं आहे. त्यामुळे नागरिकांचे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झाले असून घरांमध्ये पाणी, वीज पुरवठा खंडित, पिण्याच्या पाण्याचा तुटवडा आणि जीवनावश्यक वस्तूंची टंचाई अशा अनेक समस्यांना सामोरं जावं लागतंय. तज्ज्ञांच्या मते कमी उंचीचा भौगोलिक भाग, समुद्राची भरती, वेगाने झालेले नागरीकरण, नाल्यांवरील अतिक्रमण आणि अपुरे नियोजन ही या पूर परिस्थिती मागील प्रमुख कारणे आहेत. या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी होल्डिंग पॉईंटसह विविध उपाययोजनांचा प्रस्ताव यापूर्वीच तयार करण्यात आला होता, मात्र तो अद्यापही रखडलेला आहे. दरवर्षी पावसाळ्यात वसई विरारकरांना अशाच संकटाचा सामना करावा लागत असून आता तरी प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलावीत अशी मागणी नागरिकांकडून केली जाते.